नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। गुजरातमधील सापुतारा येथे बस अपघातात 2 मुलांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अनेकांचे आवडते पर्यटन स्थळ सापुतारा येथे रविवारी सायंकाळी मालेगाव सापुतारा राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण बस अपघात घडला। पर्यटकांना सापुताऱ्याहून सुरतला घेऊन जाणारी लक्झरी बस सापुतारा घाटाजवळील वळणावर वळण न घेता समोर थेट दरीत कोसळली। या दुर्घटनेत 2 मुलांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाले आहेत। या अपघाताचे लाईव्ह फुटेज प्राप्त झाले असून कोणीतरी या घाटातील विहंगम सौंदर्याचे चित्रीकरण करत असतानाच हा अपघात घडला। त्यामुळे हा संपूर्ण अपघात या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला आहे। अंदाजे 70 प्रवाशांना घेऊन जाणारी ही बस सुरत चौक बाजारातून सापुताऱ्याला गेली होती आणि तेथून परत सुरतकडे येत असताना हा अपघात घडला। सापुताऱ्यापासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर हा अपघात घडला आहे। अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। रस्त्यावरील सर्व प्रवाशांनीही जखमींना मदत केली। जखमींना उपचारासाठी तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे। या अपघाताचं नेमकं कारण समोर आलं नसून हा अपघात वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला असं बोललं जात आहे। सापुतारा पोलीस पुढील तपास करत आहेत।